श्री स्वामी समर्थ त्रिकालदर्शी असणारे आपले स्वामी. कोणताही भक्त त्यांना शरण गेला तर ते कधीही त्याला निराश करत नाही. ते सतत असेच म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशीच एक कथा आपण एका ब्राह्मणाची बघणार आहोत, जो पोटशूळाने खूप व्याधीग्रस्त होता. तर बघा, एक वैष्णव ब्राह्मण वृद्ध असतो आणि पोटशूळाने अति व्याधीग्रस्त होता. याने बरेच दिवस महाराजांची सेवा केली. 150-200 सेवेकरी श्री समर्थांजवळ असत. इतक्यांनी सेवा ती काय करायची. परंतु त्रिकालदर्शक तीर्थप्रसाद व त्यांचे जवळ जाऊन बसणे हीच काय ती सेवा. थोड्याच सेवेकऱ्यांना निकट जायची सेवा मिळत असे. म्हणजे छाट्या धुणे, पलंग झाडणे, स्वयंपाक करणे, फुले आणणे, दिवाबत्ती करणे यांसारखी कामे. महाराज कुठे जायला निघाले म्हणजे त्यांच्या सामानाची ओझी वाहने असो. पोटशुळा ब्राह्मण व्यथेने अति व्याप्त झालेला होता. साखर विहिरीवर महाराज बसले असता जवळच एक लिंबाचे झाड होते. त्याखाली बसून ब्राह्मण प्रार्थना करीत आहे आणि तो त्याच्याकडे पाहून समर्थ म्हणाले, काय रे, आम्ही तुझ्या बापाचे काय लागतो आहोत? उगीच आम्हा संन्याशांजवळ येऊन का मरतोस? असे बोलून उगीच राहिले. आणि ब्राह्मण म्हणाला, महाराज, आम्हास आपल्याशिवाय कोण त्रात आहे? अनाथावर कृपा करावी. असे म्हणून मोठ्याने ओरडू लागला. ते ऐकून दीनदयाळ कळवळले आणि म्हणाले, हत्तीच्या लेंड्या आणि तुझ्या डोक्यावरील लिंबाचा पाला एकत्र करून खा, म्हणजे पोटशूळ जाईल. हे समर्थाचे वाक्य त्या ब्राह्मणाने शिरसावद्य करून लगेच जाऊन त्या 2 जिन्सा एकत्र करून खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी समर्थ तिथेच होते. पुन्हा तो ब्राह्मण महाराजांची प्रार्थना करू लागला की महाराज, लिंबाचा पाला फार कडू लागतो. हे ऐकून भक्त काम कल्पद्रुम त्यास रागावून म्हणाले, अरे, या फांद्यांचा पाला खा, म्हणजे गोड लागेल. हो हो, काय चमत्कार. त्या झाडास 3 फांद्या असून 2 कडव्या व ज्या फांदी समर्थाने हात लावला ती फांदी गोड होती. काय सामर्थ्य हे. हे झाड अद्याप आहे. पुष्कळ लोक त्या फांदीच्या पाल्याचा प्रसाद म्हणून पाला काढून नेतात. हा अनुभव जे कोणी अक्कलकोटी गेले असतील त्या सर्वत्रांस माहिती आहे. असो, त्या ब्राह्मणाचा पोटशूळ या औषधाने थोड्याच दिवसात गेला व तो श्री समर्थ चरणी अनन्य होऊन मजला अनुग्रह द्यावा अशी समर्थांची प्रार्थना करू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, जा, कांद्याची बोंडे खा. या शब्दांचा अर्थ त्यावेळी तेथे कोणास कळला नाही, पण तो ब्राह्मण पुढे श्री स्वामी समर्थांचा भक्त झाला. मंडळी, अशाच अनेक कथा स्वामींच्या आपल्या जीवनात आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. बघा, आपण स्वामी चरित्र वाचतो पण त्याच्यात तुरळक कथा सांगितल्या जातात किंवा आणि असंही होतं त्याच्यात सगळ्या कथा दिल्या असत्या तर कदाचित आपण स्वामी चरित्र पारायण कधी केलंच नसतं. कारण अशा अफाट आणि अनंत स्वामींच्या लीला आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत. आणि अशा एक मी तुम्हाला कथा नक्की सांगेल. आणि तुम्हाला जर कथा आवडत असतील तर एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.